where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे फ्रायडे आणि आज परत ऑफिसला आता निघालेलो आहे. सो बघूया आजचा फुल दिवस कसा जातोय. आणि मागची जी आमची व्हिडिओ आहे ती बघितली की नाही बघितली सप्तशृंगी गडाची, तर ती व्हिडिओ नसेल बघितली तर ती व्हिडिओ बघून इकडे या आणि व्हिडिओ बघा. आणि हा चॅनलला सबस्क्राईब करा यार. तुम्ही लोक चॅनलला सबस्क्राईब नाही करत, तर व्हिडिओ बघतात. म्हणजे खूप सारे म्हणजे सबस्क्रायबर काउंट कमी आणि व्ह्यूज काउंट भरपूर आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि सेकंड गोष्ट यस, बाकी आपले जे आहेत त्याचं लाईक सबस्क्राईब करतच राहतात. Palm trees swaying with the ocean as my guide. Top down riding. हमेशा असं होतं अगर मी लवकर आलो, आज मी 5 मिनटं लवकर आलो आहे तर ट्रेन लेट आहे. हमेशा असं होतं हमेशा. बाबा आपण मस्त आलोय. नेहमीप्रमाणे आज पण उशीर झालेला आहे आणि आज आता जस्ट पोचलोय सांताक्रूजला. आता वाजलेत 11, 10:30चा टायमिंग असतो. आज बोलून आज मी लवकर निघालो तर ट्रेन लेट. असंच होतं हमेशा असं होतं. आणि मी जेव्हा लेट होतो ना मला तेव्हा बरोबर येऊन पोचतं का, म्हणजे 10:30च्या आसपास पोचतो. बट लेट सी, ऊन पण भरपूर आहे आज. आणि आता फटाफट ऑफिसमध्ये पोचतोय आणि लंच ब्रेकमध्ये भेटू. Under the boughs where the shadows play, the wind hums songs at the break of. ये क्या हो रहा है, मैं आपको नीचे जाके बताता हूँ. अक्षय इधर आम्हाला आमचा मोटो काय आहे की सरांना पण याच्याबद्दल माहित पडेल. भाई साहब दिवस एवढे फास्ट फास्ट जातात ना शाळेला. आता आज फ्रायडे, मागच्या फ्रायडेला आम्ही सगळे ट्रिपला निघालेलो आणि आता परत फ्रायडे आला, उद्या परत सॅटर्डे संडे. म्हणजे केवढे फास्ट फास्ट दिवस जातात यार खरंच. आता वाजलेत रात्रीचे 8:45 आणि आता मी घराच्या इथे पोहोचतोय चालत ह्याच्यासाठी, कारण सकाळी भाऊ गाडी घेऊन परत घरी गेलेला. आणि मग त्याच्यानंतर आता जस्ट म्हणजे आता माझा एक मित्र होता तर त्याने मला सोडलं इथपर्यंत. तर आता इथून थोडंसंच अंतर 1-2 मिनटं, तर बोलू नको चालत जाऊ. तर आता तेच थोडं चालत चालत आता चाललो आहे घरी. आणि थोडे पाय पण मोकळे होतात. तर आणि सेकंड थिंग, आजचा दिवस नॉर्मल होता. आता बघा जॉबवाली लाईफ आहे आपली, तर डेली काही ना काहीतरी वेगळं दाखवण्यासाठी नसतं. तर मी विचार केला की कंटिन्यू काय वेगळं दाखवू. बट डेली व्लॉग येणं गरजेचं आहे. डेली इन द सेन्स म्हणजे मी ट्राय करतोय की कमीत कमी आठवड्यातून 2 या 3 जे व्लॉग आहेत ते तरी कंटिन्यू येतील. तर तेच ट्राय करतोय. सो म्हणून जे आहे ते थोडंफार जे कट मध्ये जे आहे शूट करतोय. सर्व व्हिडिओ कशी वाटते तर नक्की कमेंट करून सांगा. आणि हां, तुम्ही अगर तुमच्या ठिकाणी पण काही प्लेसेस असतील जे तुम्ही म्हणजे सजेस्ट करू शकतील तर सजेस्ट करा. मी तिथे जाण्याचा पण नक्की प्रयत्न करेल. तुम्ही स्वतः चाललोय घरी, आता बघू लेटशी कसा जातोय. आजारी आहे हे बघ व्हिडिओ. हाय रडू नको. श्लोका ऐक ना तुला काय झालं तुला काय झालं. मंदिर मामा की थांब, ताप कुठे आला. जाने मनी ताप दाखव, जाने मनी. ताप दाखव तुझा, ताप दाखव. कुठे ताप आला तुला. हे बघा हा अक्षूचा लग्नाचा अल्बम आहे, बघतोय आम्ही आता. हे तू व्हिडिओ काढ. 2 फोटो स्टार्टिंगचे काय फोटो चमकतोय. फोटोपेक्षा फ्रेम चमकते. बरोबर बाबा. कुठून बाबा आहे तुम्ही.
संत बिलकुल नाही येते. एकदा या उल्हासनगरचे किस्से सांगतो तुम्हाला. तू जेवला श्लोक? तो टीव्ही बघण्यात बिझी आहे. भूक लागली ना आवर ना एक चमचा चमचा काय मगापासून चमचा 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 जरा गप ना हाताने काल दीदीच्या घरी ऍक्च्युली सत्यनारायणाची पूजा होती. मग तिथे आम्ही मस्ती वगैरे केली, मग टाइमपास वगैरे केला, जे तुम्ही थोड्या थोड्या क्लिप बघितल्या. आणि छोटा जो आहे श्लोक, तर त्याची थोडी तब्येत खराब होती, तर त्याला सगळे मनवत होते. तर कालचा दिवस पण एकदम बेस्ट केला. आणि आज आहे डे 2. सो मी आता सांताक्रूजला पोचलेलो आहे आणि आता ऑफिसच्या इथे. सो लाईट्स बिगिन. आणि आजकाल ना असं झालं की म्हणजे ते सर्दी तापाची ना जी आहे साथच पसरली. म्हणजे मी आमच्या घरी पण 3-4 लोकांना झालं आहे. सेकंड गोष्ट माझ्या मम्मीला पण झालेलं आहे. तर त्यामुळे तुम्ही पण अगर होत असेल तर तुम्ही पण काळजी घ्या. आणि तुमचं डाएट आणि पाणी, मेन गोष्ट जे पाणी आहे ना ते नीट पित जा. कारण जे तापाची आणि सर्दीची जी आहे ना तर ती साथच पसरलेली आहे. डॉक्टरांना बोललो ते, तर ते आय थिंक सो व्हायरल आहे त्यामुळे होत आहे. म्हणजे खूप लोकांना मी बघतोय की होतच आहे. तर तुम्ही पण काळजी घ्या तुमची. इथे लंच चांगलं थाळी भेटते इथे. इथे आता लंचसाठी आलेलं, पण बाकी बेस्ट वाटतं आहे. मी आता फर्स्ट टाइम ट्राय करतोय, बट बघू आता. ऑफिसवरून घरी आलो आता आणि इथे भजनाचा कार्यक्रम आहे, तर तिथे आलोय. आणि कल्याण ईस्टमध्येच आहे. आता वाजलेत 8 आणि ही एकदम नवीन बिल्डिंग आहे, तर त्यामुळे लिफ्टचं पण आता काम चालू आहे. पण बिल्डिंग मस्त है. ऊपर जा रहा है.
कधी कुठे मन वेडे गुंतले मोहिले. तर मित्रांनो आता भजन करून घरी आलो. आता वाजलेत रात्रीचा 1 आणि भजन करून म्हणजे खायला प्यायला तिथे भरपूर वेळ लागला. तर त्याच्यानंतर सगळं केलं आणि मग घरी आलो. तर आजचा दिवस एकदम बेस्ट होता. म्हणजे खरंच आपण जेव्हा भजन करतो ना तेव्हा मन एवढं पवित्र होतं आणि माइंड एवढं शांत होतं ना. तर मला ॲक्च्युली ऑफकोर्स मला खूप इंटरेस्ट आहे भजनांमध्ये. म्हणजे मी ऐकत पण असतो, कंटिन्युअसली भजनांमध्ये असतो, गात असतो आणि मी तबला वाजवतो तर त्याच्यात पण असतो. सो त्यामुळे मी कुठे पण अगर प्रोग्राम आला तर मी पहिले जातो भजनाच्या. सो आज पण आहे. खरंच खूप मजा आली. सो आजचा दिवस एकदम बेस्ट होता. तर ही व्हिडिओ शॉर्ट अँड सिम्पल व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी परत कुठेतरी चाललेलो आहे. येस ऑफकोर्स मी बोललेलो हर सॅटर्डे संडे प्लॅन केलेला आहे. सो आजची व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा. अगर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, हर हर महादेव. झोपा आता सगळ्यांनी, तुम्ही पण झोपा, मी पण झोपतो. बाय, टेक केअर. Hit that bass line nice and slow. Ooh, yeah. Talk boxing